बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं। आज संध्याकाळी 5 वाजता लष्कर आणि हवाई दलाची पत्रकार परिषद होणार आहे। तर लष्कर आणि हवाई दलाची संयुक्त पत्रकार परिषद या ठिकाणी पार पडणार असून या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील, त्या संदर्भात माहिती देण्यात येणार आहे। प्रशांत लीला रामदास आमचे दिल्लीचे प्रतिनिधी अधिक अपडेट देत आहेत। प्रशांत, आपण पाहतोय हवाई दल आणि लष्कराची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे, काय अपडेट मिळतीये? हवाई दलाने खास करून भारतीय लष्कराची अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद सायंकाळी 5 वाजता होणार आहे। आतापर्यंत जर बघितलं आपण तर केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने सलग 2 दिवस पत्रकार परिषद घेतली। प्रथमतः विजय गोखले जे परराष्ट्र सचिव आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर काल रवीश कुमार जे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतली। कुठेही जी कारवाई झाली त्यामध्ये हवाई दल आणि आर्मीचा उल्लेख येत नव्हता, त्यामुळे होऊ शकतं आज ही पत्रकार परिषद हवाई दल आणि लष्कराच्या माध्यमातून होणार आहे। सायंकाळी 5 वाजता ही पत्रकार परिषद होत आहे। सध्या चर्चा आहे की दिल्लीमध्ये जी आकाश मेस एरिया आहे इंडिया गेटच्या बाजूला, तिथे पत्रकार परिषद होईल आणि ज्या पद्धतीनं हवाई दलांनी कारवाई केली, खास करून जी पाकिस्तान आतमध्ये जाऊन त्यांची ज्या पद्धतीनं अतिरेकाच्या छावण्या तळ नष्ट केली, त्या संदर्भात इत्थंभूत माहिती आज येण्याची शक्यता आहे। सोबतच भारतीय लष्कर कशा पद्धतीने पाकिस्तान खास करून पाक सीमेवरती काम करते आणि कशा भारतीय सर्वसामान्य सुरक्षेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे हे देखील प्रयत्न करेल। होऊ शकतं असे वेगवेगळे विषय शक्यता आहे आणि भारत आणि पाकिस्तान सीमेवरती ही तणावपूर्ण परिस्थिती आहे ती कमीत कमी कशी करतील यावर देखील काही मोठी माहिती या पत्रकार परिषदेमधून पुढे येण्याची शक्यता आहे। त्यामुळे संपूर्ण भारत विश्वासासोबतच जागतिक स्तरावरचं देखील या संपूर्ण बैठकीत पाकिस्तान असो किंवा मग चायना असो, US असो, रशिया असो, फ्रान्स असो, या देशांनी देखील भारताला पाठिंबा दिलाय। त्यामुळे या देशांचं देखील लक्ष या पत्रकार परिषदेकडे अगदी प्रशांत, आणि आज संध्याकाळी 5 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेसंदर्भातील अशीच अपडेट आमच्यापर्यंत देत रहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।